नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही मुंबईचा बटाटा वडा तर खाल्ला असेल, पण कधी रजवाडी बटाटा वडा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर ही रेसिपी नक्की पहा। चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्यानंतर 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, एक मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, काजू आणि मनुका घेतलेला आहे चिरून असा बारीक तुकडे करून, त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे, डाळिंब घेतलेला आहे, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा काळी मिरी मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे। इकडे मी बाउलमध्ये असे बटाटे सोलून असे मॅश करून घेतलेले आहेत हाताच्या साहाय्याने। त्यानंतर आपण आता मसाले घालणार आहोत। लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपण गरम मसाला घालून घेणार आहोत, त्यानंतर याच्यामध्ये आपण आता हळद घालून घ्यायची आहे। हळद चिमूटभरच घालून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता मिरची घालणार आहोत, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तशी तुम्ही मिरची घेऊ शकता। त्यानंतर साखर घालून घ्यायची आहे, आमचूर पावडर घालून घ्यायची आहे, त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालून घेणार आहोत, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता डाळिंब घालून घ्यायचे आहेत व काजू व मनुका घालून घ्यायचा आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता डेसिकेटेड कोकोनट पावडर घालून घेणार आहोत। ही बाजारामध्ये मिळून जाईल तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। मस्तपैकी असं आंबट तिखट गोड असं मिश्रण आपलं आहे तयार झालेलं आहे। हलक्या हाताने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत व या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत। बघू शकता तुम्ही, असं मिश्रण झालं पाहिजे। आपण आता हे मिश्रणाचे गोळे तयार करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। असे मी गोळे करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। चला तर आपण आता बेसनाचं बॅटर तयार करून घेऊया। एका बाउलमध्ये आपण आता बेसन पीठ घालून घेणार आहोत 1 कप, त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालणार आहोत व मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। मिक्स करून घ्यायचं आहे, असं बॅटर झालं पाहिजे मस्तपैकी असं। तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये। आपण आता या बेसनाच्या बॅटरमध्ये जे बटाट्याचा गोळा आहे तो डीप करणार आहोत व असं तेलामध्ये सोडायचं आहे, बघू शकता तुम्ही। मस्तपैकी असे हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, मस्तपैकी असे, बघू शकता तुम्ही। आपला रजवाडी बटाटा वडा तयार झालेला आहे। साधी सिंपल रेसिपी आहे ही।
माझी ही रजवाडी बटाटा वडा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.